कधी धुवायचे, स्वयंपाक कधी करायचा, काम कधी करायचं, नाही का? का व्रतच करत राहायचे सारखे? असं माणसाला गुंतून ठेवण्याचं काम त्यांनी केले. संस्कृत भाषा नाही कळली, ब्रह्मविद्या अंधारी राहिली, आणि अज्ञानातची जगली सकळ जनता. संस्कृत भाषेमुळे ती भाषा कळली नाही. भाषेची मोठी अडचण असते, अर्थ बदलतात. शब्दामधले प्रत्यय बदलले की अर्थ बदलून जातात. आता चर नावाचा धातू आहे. चर चर धातू गतिवाचक आहे. धातू म्हणजे क्रियापद. संस्कृत मध्ये त्याला धातू म्हणतात, मराठीत त्याला क्रियापद म्हणतात. ज्याने क्रिया स्पष्ट होते ज्या पदाने त्याला क्रियापद म्हटलं जातं. चर म्हणजे गतिवाचक. म्हणून जलचर, वनचर असं जे म्हणतो ना आपण. वनचर म्हणजे वनामध्ये फिरणारे चर, जलचर म्हणजे पाण्यामध्ये फिरणारे जलचर. चर शब्द गतिवाचक आहे. त्याच्यापासून चरती शब्द झाला. आता त्याला उपसर्ग जर लागले वेगवेगळे तर त्याचा अर्थ बदलतात. चर नावाच्या धातूला आ उपसर्ग लागला, आचार शब्द तयार झाला, अर्थ बदलला. आता आ काढून टाकला, तिथे वी उपसर्ग लागला, विचार झाला. वी काढून टाकला, तिथे प्र उपसर्ग लागला, प्रचार झाला. प्र उपसर्ग काढून टाकला, तिथं उपसर्ग लावला, उपचार झाला. उपसर्ग काढून टाकला, त्या ठिकाणी सम उपसर्ग लावला, समाचार झाला. सम उपसर्ग काढून टाकला, तिथं नुसता स लावला, संचार उपसर्ग झाला, संचार शब्द तयार झाला. किती बदल चालला. सर्वसामान्य माणसाला कळत नाही इथं थोडा बदल झालेला आहे, काय होणार आहे समजत नाही. एक काना बदलल्यानंतर किंवा एखादं अक्षर खोडल्यानंतर त्याचा दुष्परिणाम काय होतो, इतिहासातल्या घटना तुम्हाला माहिती आहे. नारायणरावांना धरा असं वाक्य लिहिलं होतं. त्या एका बाईनं, आनंदीबाई तिचं नाव, तर आनंदीबाई कसं म्हणावं तिला, मत्सरीबाई म्हणावं लागेल. नावाप्रमाणे वर्तन नाही ना तिचं. तिनं धच्या ठिकाणी म टाकला, काना तसाच ठेवला, ध खोडला आणि त्याचा म केला बरोबर. वाक्य असं झालं धचा मा. तेव्हापासून वाक प्रचार झाला. काय धचा मा करत रे. परिणाम किती बदलला. सर्वसामान्य माणसांना या बारीक बारीक गोष्टी माहित नाही राहत. ज्ञानाचं अन्यथा ज्ञान करून टाकलं जातं. ज्ञानाचं अन्यथा ज्ञान कसं होतं याचं एक उदाहरण चक्रधर भगवंतांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. रोमनियाचा दृष्टांत. स्वामी म्हणतात
दृष्टांत फार गोड आहेत बरं का स्वामींच्या. दृष्टांत म्हणजे गोष्टी 114 स्पेशल गोष्टी आहेत चक्रधर भगवंतांना सांगितलेल्या. अनेक आहेत भरपूर, पण ह्या 114 फेमस आहेत ज्याच्यावरती पुढे भाष्य लिहिल्या गेलं, महाभाष्य लिहिल्या गेलं, द्राष्टांतिक लिहिलं गेलं. स्वामी म्हणतात रुमण असतं, रुमण. तर या रुमण्याला तो दृष्टांत समजून सांगत असताना भगवंत म्हणतात कुणी एक जात्यांध बैसला होता. जात्यांध म्हणजे भीत आंधळा, जन्मापासूनचा आंधळा. जात्यांध जातीचा अंध म्हणजे जन्मापासूनचा अंध. कवनी एक दुधाचे गुण विशेष अनुमोदित होता. कुणी एक जण दुधाचे गुण सांगत होता. दूध कसे आहे, शक्तिवर्धक आहे, बलवर्धक आहे, पांढरे आहे, त्याच्यामध्ये लोणी तयार होतं, लोण्याला कडवल्यानंतर तूप तयार होतं, उरलेलं दही होतं, त्याला घुसळलं ताक बनतं, असं तो सांगायला लागला. तिथे एक जात्यांध बैसला होता म्हणजे आंधळा जन्मापासून. तेने पुसिले, त्यानं विचारलं हांगा दूध ते कैसे, दूध कसं आहे. त्यावेळेला सांगणाऱ्यानं सांगितलं हांगा दूध ते पांढरे. बघा बरं का कथा कशी पुढे पुढे सरकत जाते. दूध कसं आहे म्हणले, पांढरे. आता याला डोळेच नाही, पांढरे काळे निळे पिवळे, त्याला काय कळणार आहे. नाही, डोळे नसलेल्या माणसाला रंग कळतील का, नाही. पण सांगणाऱ्याचा इलाज नाही ना. सांगणारा काय करल. मग त्या आंधळ्यानं पुन्हा विचारलं हांगा पांढरे ते कैसे. हा म्हणला कटकटच झाली. आता शेतातून बगळे उडत होते. रंगावरून त्यानं सांगितलं पांढरे ते बळ्यासारखे म्हणजे बगळ्यासारखे. आता त्यानं बगळी पाहिले नाही. तो म्हणतो हांगा बळी ते कैसे, बगळे कसे असतात. त्यानं विचार केला याला सांगाव तर कसं सांगाव. बगळ्याची मान अशी असते वाकडी. यानं विचार केला की बगळ्याची मान रुमण्यासारखी असते, रुमणं असं असते. मग तो म्हणाला बळी येते रुमण्यासारखे. ते यानं रुमणे पाहिलं नव्हतं. हांगा रुमणे ते कैसे. मग तेने हात वाकडा करून दाविला आणि त्याचा हात असा ठेवला. असं असतं ते काय. त्यानं काय समजलं, ऐकणाऱ्यानं काय समजलं, दूध. सुरुवात कुठून झाली, दुधापासून. दूध ते कैसे, पांढरे, पांढरे ते कैसे, बळ्यासारखे, बळे ते कैसे, रुमण्यासारखे, रुमणे ते कैसे, ते आईसे. त्यानं काय समजलं, दूध आईचे. यानं काय सांगितलं, रुमणे आईचे वाकडे. आणि त्यानं समजलं दूध आईचे. या आंधळे मोठे करामती असतात. एक दिवशी एकाच्या गोठ्यामध्ये घुसलं ते. तिथं ते ठेवलेले होते ते. त्याच्या हाताला लागलं रुमणं. आता रुमणं लागल्यावर यानं काय म्हणायला पाहिजे. त्यानं काय सांगितलं होतं, रुमणे ते आईचे वाकडे. याला वाटलं दूधच आहे. आणि ते प्यायला लागला. काय प्यायला लागला, रुमणं. काय होतं ते, रुमणं. समजलं काय, दूध.
घरचा मालक आला गोठ्यामध्ये, त्यानं पाहिलं, अगं सांडी सांडी ते रुमणे, हे काय रुमणे सोडते. ते म्हणे ना माझ्यानी बापे आयशीची सांगितले. ज्यांनी मला सांगितलं ना त्यांनी असंच सांगितलं, दूध असं असतं. तो म्हणतो काय करतो, त्यांना दूध पिता ये. मी काय करतो म्हणाले, दूध पितो आहे. हे ज्ञान जे असतं ते असं अन्यथा ज्ञानामध्ये बदल होत जातो. दूध पांढरं आहे हे बरोबर आहे, पहिला टप्पा बरोबर आहे, पण पांढरे ते कैसे बळीयासारखे बगळ्याच्या रंगावरून तिकडे गेलं. बगळ्याचा रंग पांढरा, दुधाचा रंग पांढरा, पण बगळा दूध बरोबर होत नाही. बळी ते कैसे तर रोमण्यासारखे. आता पुन्हा अंतर पडला, दूध कुणीकडे राहिलं आणि रोमणं कुणीकडे राहिलं, कसा ताळमेळ जमन. स्वामी चक्रधर महाराज सिद्धांत सांगतात, हांगा परमेश्वर तो कैसा. कोणी एक परमेश्वराचे गुण अनुमोदित होते. परमेश्वर शुद्ध आहे, बुद्ध आहे, केवळ आहे, नित्यमुक्त आहे, सर्व साक्षी आहे, सर्व करता आहे, त्याचे गुण वर्णन करायला लागले. दया मया कृपा करुणा एवमाधिक अनंत गुण परमेश्वराच्या ठिकाणी आहे म्हणले. तिथे एक कर्मठ बसलेला, तो विचारता नेमकं सांगा परमेश्वर कसा. आता कसा सांगावा, सांगता येईल का, नाही. मग त्यांनी रूपावरून, मूर्तीवरून, चेहऱ्याच्या आखीव रेखीव प्रमाणावरून त्यानं सांगितलं. जैसा काय म्हणतो तो, जैसा विष्णू सत्यलोकीचा जसा विष्णू. आता या येड्यानं विष्णू पाहिला नाही ना, बरोबर आहे, म्हणजे विष्णू पाहायला सुंदर आहे, बरोबर आहे. विष्णू कसा, आणि जैसा अयोध्येचा राम. सुरुवात कुठून झाली, परमेश्वरापासून. तो कसा आहे, सामान्यपणे विष्णू सारखा. विष्णू कसा म्हणले, जैसा अयोध्येचा राम. त्याने रामही पाहिला नाही, म्हणे राम कैसा, जैसा इंद्रलोकीचा इंद्र चंद्र काय असेल तो. आणि तो कैसा, ते म्हणे गावात ती मूर्त नाही का, द्विभुजा चतुर्भुजा, दोन भुजावाली, चार भुजावाली, ती मूर्त दाखवली. ही मूर्त दिसते ना, आखीव कुठलाही मूर्तिकार मूर्त आखीव रेखीव काढतो की लोकांना त्याच्याकडे बघतच राहिलं पाहिजे. पण ती मूर्त आहे ना, तसा दिसतो. ऐकणाऱ्यानं काय पकडलं, परमेश्वर कसा आहे, या मूर्तीसारखा. याला म्हणतात अन्यथा ज्ञान. परमेश्वर बाजूला राहिला आणि त्या मूर्तीचीच पूजा करायला लागला. त्या मूर्तीच्या पूजेनं काय होणार आहे, कारण ती जड आहे. तेने तया अधिक नरकाची होती का, कारण त्या मूर्तीची पूजा करताना त्याला फुला पानांची फळांची हिंसा करावी लागते. त्याच्यावर अभिषेक करायला पाणी आणावं लागतं, ते आगळी असतं. बारीक बारीक गोष्टी आहे. चालला खाली खाली. असं ज्ञानाचं अन्यथा ज्ञान कधी होतं माणसाला कळत नाही. आणि म्हणून माणसाने नेहमी सजग राहिलं पाहिजे. वर्णभेदाचे होय समर्थन नाही म्हणले, ब्राह्मणच उंच आहे, शूद्र हा नीच आहे, याचं समर्थन व्हायला लागलं. ब्राह्मण शब्दाचा अर्थ ब्रह्म जाणे इति ब्राह्मणा. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण आहे. जो ब्रह्म जाणत नाही
आणि तो ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला. जन्माने कोणी ब्राह्मण होतं का? लक्षात घ्या, जन्माने तुम्ही आम्ही सगळे शूद्र आहोत, सगळेच टोटल. उपनयन संस्कार झाल्याशिवाय माणूस हिंदू बनत नाही. कळलं का? आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदू आहोत. कायचे हिंदू आहे रे तुम्ही? कोणाच्या काळात जाणवय दाखवा बरं. मराठी माणसाच्या पोटी जन्म घेतला, माळ्याच्या तेलाच्या कुंभ्याच्या, म्हणजे तुम्ही हिंदू झाले असा अर्थ नाही आहे. जन्माने कुणी हिंदू नाही, लक्षात घ्या. उपनयन संस्कारानंतर माणूस हिंदू बनतो. जन्माने कुणीही मुस्लिम नाही. जोपर्यंत त्याची ती सुनता होत नाही त्या विधीने, तोपर्यंत तो मुसलमान नाही. जोपर्यंत मौंजी बंधन होत नाही तोपर्यंत तो हिंदू नाही. जन्माने कुणीही ख्रिश्चन नाही. बत्तिस्मा झाल्याशिवाय तो ख्रिश्चन बनू शकत नाही. तस जन्माने कुणीही महानुभाव नाही. कळलं का? हे आम्ही मानभाव आहोत का? नाही, आमच्या आजोबाला उपदेश होता. आमच्या घरी देव पण आहेत, डब्यात घालून ठेव देव. अरे त्या देवाची पूजाच करण्याचं तुला माहित नाही आहे, त्याची विधी तुला कल्पना नाही आहे, तू कसा मानव असू शकतो? एक लक्षात घ्या, धर्म म्हणजे विरासत मध्ये येणारी संपत्ती नाही. शेती बापाच्या नावानं आहे, पोराच्या नावानं होईल. संपत्ती बापाच्या नावानं आहे, पोराच्या नावानं होईल. सातबारा आपोआप त्याचं नाव चढवेल. धर्म बापाला धर्म आहे म्हणून पोरगोय धार्मिक आहे असा अर्थ नाही. त्याला प्रत्येकाला उपदेश घ्यावाच लागेल. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं धर्म पहिल्या दिवशी सामाजिक बांधिलकी नाही, वैयक्तिक आहे. धर्म प्रत्येकाने स्वतंत्र आचरण्याचं काम आहे. एकट्या एकट्याचा धर्म आहे. धर्म म्हणजे व्यष्टी आहे, समष्टी नाही, सार्वजनिक नाही, वैयक्तिक आहे धर्म नावाची बाब. स्वतः समजून घेणे, त्याप्रमाणे आचरण करणे. जो आचरण करील तोच त्या पद्धतीनं पुढे चालेल. जो करत नाही त्या पद्धतीनं कुणीही चालणार नाही. स्मृती लिहिल्या भुवरी, शूद्रा सांगितली चाकरी, केली पिळवणूक भारी सामान्य जनाची. स्मृती लिहिल्या काही, आणि त्या स्मृतीमध्ये असं लिहिलं, शूद्रांनी चाकरी करावी, क्षत्रियांनी युद्ध करावं, राज्य करावं, ब्राह्मणांनी विद्या संपादन करावी, विद्यादान द्यावं, वैश्य जे आहेत त्यांनी कृषी कर्म करावेत किंवा व्यापार करावा, आणि शूद्रांनी चाकरी करावी असं त्याच्यामध्ये लिहून ठेवलं. याही पलीकडे सामान्य जनाची पिळवणूक केली आहे. ते ज्याला कळतं त्याच्याच हातामध्ये सत्ता होती. त्यांनी जे बोललं ते करावं लागेल.
स्त्रियासी नाही धर्माधिकार, केवळ पुरुषा करिता मंदिर, उपभोग्य म्हणून पृथ्वीवर जैसा जन्म स्त्रियांचा. मंदिरात स्त्रियांना प्रवेश नव्हता. आज तुम्ही इथं गर्दी आहे ना तुमची, ही देवाची कृपा आहे, चक्रधर भगवंताची. स्त्रियांना मंदिरात येऊ देत नव्हते. शास्त्र ग्रंथ ऐकण्याची त्यांना मुभा नव्हती, परवानगी नव्हती. त्यांनी एकच काम करायचं, स्वयंपाक करायचा, माणसाला जीव घालायचं, त्याचे कपडे धुवायचे आणि त्यांच्या लेकराला जन्म द्यायचा. एवढी स्त्रियांची कामगिरी होती. ते चित्र चक्रधर भगवंताने पूर्ण बदललेलं आहे. बरं, पूर्वी नव्हतं असं भारतामध्ये, फार प्राचीन काळी असं नव्हतं. स्त्रियांना मान होता. गोपाल कृष्ण भगवंताच्या काळामध्ये वर निवडण्याचा अधिकार स्त्रीला होता. म्हणून त्या काळामध्ये स्वयंवर घडत होते. तुम्ही ऐकलं असेल, सीता स्वयंवर, द्रौपदी स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, सुभद्रा हरण, हे जे आहेत ना सगळे, यांचे स्वयंवर होते. मोठ्या मोठ्या राजांचे मुलींचे स्वयंवर व्हायचे. स्वतः वर निवडणे, तिनं ज्याच्या गळ्यात माळ घातली तो तिचा पती. आता आहे नाही. त्या स्त्रीला इतकं मजबूत बनवल्या जायचं, त्या स्त्रीला एवढं सक्षम बनवल्या जायचं, इतकं हुशार बनवल्या जायचं की वर निवडताना ती चूक करतच नसे. आपण तरी चूक करू. बघा तुम्ही, बाप काय पाहतो पहिले, ज्या घरी पोरगी द्यायची तिथे संपत्ती आहे का हे पहिलं पाहतो. नंतर काय पाहतो, आपला मानपान होईल का आपण गेल्यावर. तुला का तिथं मुक्काम करायचंय का, तुझं म्हातारपण तिथं घालायचं पोरीच्या घरी. रिकाम्या गोष्टी नाही केल्या पाहिजे ना. पोरगी सुखात राहीन का हे पहा. तुझ्या मानापानाचं काय घेणं देणं आहे. तुझा मानपान तुझ्या घरी, काळ पुत्र तुला विचारत नाही. लक्षात घ्या, तिथे पोरीचीच काळजी केली पाहिजे. पण आपण चुकतो. बरं, संपत्ती आहे एखाद्या मुलीच्या, म्हणजे जिथं मुलगी द्यायची तिथं, तो मुलीचा सासरा कशा प्रकारे संपत्ती कमवतो याची चौकशी कुठलाच बाप करत नाही आताच्या काळात. 1 नंबरची आहे का 2 नंबरची आहे का नेमकी कशी आहे काहीच पाहत नाही. पैसा येतो ना, मिटलं काम. पोरगी चुका कोणी ठरवलं, तुम्हीच ठरवता. उद्या गव्हर्नमेंटची धाड पडली तिथं तर बोंबललं का नाही सगळं. मग काय करता, आम्हाला माहित नव्हतं. असं कसं माहित नव्हतं बा, सगळ्या गोष्टी तर माहित होती तुम्हाला. गावातलं म्हणजे एखाद्या पिपळाचं एक पान पडलं तर तुम्हाला माहित होऊन जाते, आणि अख्खं पिपळ गाव जवळ आलं तुम्हाला माहित नाही. डोळे झाक करतो आपण. लक्षात, स्त्रियांना मंदिरात प्रवेश नव्हता. स्त्री मंदिरात जाऊ शकत नव्हती. शूद्रांना मंदिरात प्रवेश नव्हता, यायचं नाही मंदिरामध्ये. पृथ्वीवर स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे, अशाच प्रकारचा प्रघात त्या काळामध्ये होता. शूद्रासाठी नव्हता धर्म, नाही धर्माचरणाचे कर्म, त्यांनी करावे सेवा कर्म 3 वर्णाचे. शूद्रांसाठी कुठलाही धर्म नव्हता, त्यांनी कुठलंही धर्माचरण करायचं नाही आहे. आणि
त्यांनी फक्त 3 वर्णाची सेवा करावी. ब्राह्मण